हे बघा मित्रांनो, आपल्याला आता इथं घाट सेशनचा व्हिडिओ घ्यायचा आहे. घाटात कशी गाडी चालवावी याची तुम्हाला आयडिया पाहिजे. आता मी गाडीत बसणार आहे. गाडी आता थोडीशी चढायला थांबलेली आहे, तर इथं गाडीला पहिले आपल्याला होल्ड करावं लागणार आहे, बरोबर. तर बघा आता क्लच हा पूर्ण दाबलेला आहे, ब्रेकवरती पाय थोडा क्लच सोडायला लागणार आहे आपल्याला. थोडा व्हायब्रेशनपर्यंत आपण क्लच सोडतो. गाडीला व्हायब्रेशन यायला लागलं का गाडी होल्ड झाल्यानंतर मग आपण एक्सरे देऊन पुढं क्लचची मूवमेंट करतो. थोडासा एक्सरे देऊन हलका क्लच सोडला का गाडी पुढे मूवमेंट करते. चढायला असल्यावरती हँडब्रेक लावून पण मूवमेंट करता येते, पण तेवढा वेळ नसतो घाटामध्ये. त्याच्यामुळे गाडी क्लचवरतीच आपल्याला होल्ड करायला लागते. क्लच व्हायब्रेशनपर्यंत सोडला म्हणजे गाडी हलक्याशा मूवमेंटला येते, मग एक्सरे देऊन पुढे मूवमेंट करू शकता. आता बघा पुढे यू टर्न आहे. यू टर्नवरती आपण आता चढताना गाडी खालच्या गिअरवरती ठेवावी लागते, कारण गाडीला लोड असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी जे चढणारे वाहन असतात त्यांना आपल्याला पहिलं प्राधान्य द्यावं लागतं. हे यू टर्न, यू वळण आहे, यू आकाराचं वळण. व्यवस्थित प्रकारे आपण वळण घेतलेलं आहे. परत आपण स्पीड देऊन पुढचा गिअर घेऊ शकतो, दुसरा गिअर. आता बघा इथं परत उजव्या साईडला हलके वळण आहे, तर गाडी आपल्या लेफ्टच्याच लेनला असली पाहिजे. लेन आपली सुटली नाही पाहिजे, कारण दुसऱ्या लेनमधून दुसरे वाहन येते, तर त्या वाहनाला जागा सुटली पाहिजे. आता टर्न आहे बघा पुढे, तर आपल्या डाव्या लेनमधूनच आपण गाडी ठेवतो टर्नला पण. जसा रोड क्लिअर दिसायला लागला का परत स्पीड देऊन आपण पुढचा गिअर घेतो. वळण घेत आपण जात आहे. फक्त इथे एक काळजी घ्यायची असते की वळणावरती गाडी ही लेन कट नाही झाली पाहिजे. आपली लेन, गाडी ही आपल्याच लेनला असली पाहिजे. आता पुढे परत डावे वळण आहे, तर गाडी डाव्या वळणावरती पण डाव्याच लेनमध्ये राहिली पाहिजे. रस्ता थोडा खराब आहे, त्याच्यामुळं असं हळूहळू चालतोय आपण. हे बघा, तसेच मित्रांनो आता आपण घाट उतरायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घाट चढताना जो गिअर वापरला होता तोच गिअर आपण घाट उतरताना ठेवतो. म्हणजे तुम्ही पहिल्या गिअरवरती चढले असाल तर पहिल्याच गिअरवरती उतरायचं, दुसऱ्या गिअरवरती चढला असाल तर दुसऱ्याच गिअरवरती उतरायचं. उतरताना लोड नसतो, त्याच्यामुळे गाडी स्पीड घेते. आणि सगळ्यात जास्त अपघात हे घाट उतरताना जास्त होतात, कारण गाडी हे बघा आता टर्नवरती आपण उतारावरती आहे, वळण आहे, पण आपण गिअर न्यूट्रल नाही ठेवलेला आहे, क्लच सोडलेला. आता इथे वळणावरती गाडी परत आपण हॉर्न देतो, कारण समोरून गाडी येऊ शकते. आणि आपल्याच लेनमध्ये ठेवतोय. आता बघा गाडी चढताना आपला दुसरा गिअर होता, तर आपण उतरताना पण दुसऱ्याच गिअर होते. परत पुढे यू टर्न आहे, जाग्यावरती जी वळण आहे,
आता इथं तुम्ही दुसऱ्या गिअरवरून तुम्हाला जर स्पीड कमी पाहिजे असलं तर पहिल्या गिअरवरती पण येऊ शकता. पहिल्यावरती येऊन क्लच हळूहळू सोडून द्यायचं, गाडीला न्यूट्रलला ठेवायचं, क्लच सोडून द्यायचं म्हणजे गाडी न्यूट्रल होत नाही. गाडी नेहमी वळणावरती उतारावरती क्लच सोडलेला ठेवायचा असतो आपल्याला, म्हणजे गाडी गिअरमध्ये ठेवायची असते, न्यूट्रल नाही. परत एक वळण आलंय उतरताना, या वळणावरती पण. तर बघा इथं वळणावरती जे गाडी पार्क केलेली, अशी गाडी नाही पार्क व्हायला पाहिजे.